हॅलो, कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे अन्वीचं बोरनान. सो मी तयारी जास्त काही केली नाही आहे, नॉर्मलीच. तर मग मी तुमच्याशी पण शेअर करते अन्वीचं बोरनान मी कसं करते. तुम्ही पण चेक करा आणि तुम्ही पण बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण कंटिन्यू करूया. आता मी अन्वीचं डेकोरेशन करायला घेते. तर मी अशा प्रकारचं डेकोरेशन केलं आहे. सो हे घरच्या घरी केलं होतं बिकॉज जास्त नव्हतं आणि हे सगळं करायला मिनिमम मला अर्धा एक तासच लागला. कारण की हे सगळं मी ऑलरेडी ते जे पतंगांसारखे माळा होत्या ना, ते गेल्या वर्षीच मी आणलेले. मग ते तसेच जपून ठेवले, त्याच्यामुळे ते राहून गेले, ते तसे व्यवस्थित होते. सो त्याच्यानंतर माझे बोरनाला जेवढे साहित्य लागतात, मला जेवढं भेटलं, जेवढं मला गोळा करता आलं, मी तेवढं इथे मस्त असं सजवून ठेवलं आणि अशा प्रकारे मस्त असं छोटंसं असं डेकोरेशन घरच्या घरी केलं. त्यानंतर मग मी बाजारातूनच दागिने आणलेले हलव्याचे अन्वीसाठी. सो हे दागिने आहेत, पण अन्वीने ह्याच्यातलं फक्त गळ्यातलं घातलं, हातातलं घातलं होतं, म्हणजे बांगडीचं, आणि मुकुट घातलं होतं. नंतर ते तिने सगळं काढून टाकलं. सो असं तू बघा, तुम्हाला ती कशी दिसते बघा. ही अन्वी आहे माझी मुलगी. सो ही अशी क्यूट वाणी बघा, किती मस्त. पण ते मुकुट पण तिला होत नव्हतं, नंतर तिला व्यवस्थित झालं. म्हणून तर मुलं पण यायला तयार झालं. आता आपण बघूया. झाला आहे बोरनानं. आता घरात खूप
पसारा झाला आहे, कारण की सगळं डेकोरेशन परत ते जे लाह्या वगैरे सगळीकडे पसरल्या आहेत. सो त्या सगळ्या आवरावरी करायच्या आहेत. सो म्हटलं चला मग आता ते आवरावरी करते. म्हटलं आधी ब्लॉग एंड करते इथेच. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, आणि तुम्ही कमेंट केल्यावरती मला अजून प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. सो नक्की कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे पण कमेंटमध्ये सांगा. चलो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.